हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण खूप सुंदरसं पायदान तयार करणार आहोत. तुम्हाला बी माहिती आहे की आपल्या घरामध्ये खूप जुने पुराणे कपडे असतात, सगळ्यांच्याच घरामध्ये असतात. जुनं पुराणे गाऊन काही असू शकतात. तर बघा, असा एक पेपर घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या पेपरचा फक्त एकच भाग आपल्याला वापरायचा आहे. तर बघा, त्याची मी तुम्हाला माप दाखवून देते. तुम्ही अंदाजेही त्याची मस्त डिझाईन बनवू शकता. त्याच्यावर तुम्ही छानपैकी कोणतेही तुम्हाला जे मनाला आवडेल तो म्हणजे ती डिझाईन तुम्ही देऊ शकतात. पानाचा आकार देऊ शकतात, चौकोन देऊ शकतात, त्रिकोण देऊ शकतात, काहीही देऊ शकतात. तर मी थोडंसं तुम्हाला याच्यात माप दाखवून देते. तर बघा, मी एक असं छोटंसं फुलाच्या कळीच्या आकाराचं असं घेतलं होतं. तर इथून आपल्याला फक्त गोल आकारामध्ये छानपैकी अशी डिझाईन करून घ्यायची आहे. तर डिझाईन मी माझ्या मनानुसार मला जशी वाटली ना, मी तशीच डिझाईन केली होती. तर बघा, ही डिझाईन मला आवडली होती. ती डिझाईन छोटी वाटली मला, ही डिझाईन थोडीशी मोठी वाटली. तर बघा, अशा पानाचा आकाराचं आपण एक छोटंसं पान तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, मी हे 2 कापड घेतलेले आहे. हे ना तुकडे होते माझ्याकडे. याच्या मी पहिले पिशव्या बनवलेल्या होत्या आणि हे तुकडे मी तसेच जपून ठेवलेले होत्या. तर हे तुकड्यांचा वापर करून बघा, याचे काही मी माप बीप नाही घेतलं, अंदाजे घेतलं, कारण की पानाच्या फक्त आपल्याला एवढंच माप लागणार आहे. तर या ठिकाणी मी शिलाई मारून घेणार आहे. तर आधी ना मी तुम्हाला दाखवून देते. बघा, इथे शिलाई मारली आणि या ठिकाणी शिलाई मारलेली नाही आहे. तर मी काय केलं की डबल शिलाई मारलेली आहे. तर हे बघा, या ठिकाणी आपण डबल टेबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेऊया. तर बघा, तुम्हाला हे बनवण्यासाठी असे 2 कापड लागतील. तर अंदाजे तुम्ही कोणतेही कलरचे जे तुमच्या घरामध्ये वेस्ट पडलेले कपडे असो ते घेऊ शकतात. तर बघा, मी हे चिंध्या काही फेकले नाही, त्या चिंध्याचा परत आपण वापर करूया. तर बघा, असं आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. सरळ झाल्यानंतर ते बघा अशा पद्धतीने दिसेल. तुम्ही असाही भाग तुम्ही याच्यासाठी वापरू शकतात किंवा हा सुद्धा भाग वापरला तरी चालेल. दोन्हीच छान दिसतात. त्याच्यानंतर हे उरलेले जे चिंध्या होत्या आपल्याकडे, त्या चिंध्या आपण फेकून न देता ह्या ज्या आपण जे पान बनवलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण भरून घेऊया. माझ्याकडे भरपूर असे चिंध्या होत्या. मी सगळे जे आहे पाट तयार करून घेतले आणि त्याच्यामध्ये अशा चिंध्या भरून घेतलेल्या आहे. थोडंसं वरून आपल्याला दाब देऊन थोडासा शेप द्यायचा आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. ते बघा, आपण तयार करून घेतलेले आहे. तर असे एकूण मी 12 तयार करून घेतलेले आहे. तुम्हाला मी दाखवून देते थोडे थोडे. तर बघा, असे माझ्याकडे काही तुकडे उरलेले होते. ते तुकडे मी एक दिवस असेच बनवत बसले होते आणि बनवून तयार करून ठेवलेले होते. तर तुम्ही बघू शकता की हे आपले 12 पीस तयार झालेले आहे, छोटे छोटे पीस. त्याच्यानंतर मी असंच एक कापड पडलेलं होतं आणि ही ना मी पिशवी बनवायला घेतलं होतं, पण ना याचा एक पाठ ना माझ्याकडनं गायब झाला, मला भेटलाच ते परत. मग ही असंच पडून राहिलं होतं. मग म्हणलं चला काहीतरी व्हिडिओसाठी याचा वापर करू. तर मी याचं बी तुम्हाला काही माप सांगत नाही, मी फक्त तुम्हाला दाखवते की काही असे तुकडे होते माझ्याकडे, त्याच तुकड्यांचं मी याच्यामध्ये वापर करत आहे. तर बघा, असं एक तुम्हाला थोडासा चौकोन घ्यायचा आहे. ते म्हणजे जे तुम्ही जे बनवणार आहात त्याच्यानुसार एक ताट घ्यायचं आहे. ताटाचा आकाराचा आपण कट केलं तरी चालेल. तर बघा, मी असेच 2 तुकडे घेतले आणि याला ना शिलाई आधी मारून घेतली. त्याच्यानंतर एक ताट ठेवलेलं आहे आणि या ताटला सुद्धा मार्किंग करून घेतली आणि मार्किंग केल्यानंतर आधी मी पूर्ण शिलाई मारली. मी डबल टेबल शिलाई मारून घेतली, कारण की बघा एकदाच आपली वस्तू बनते, तर मी ना बनवताना डबल टेबलच शिलाई देत असते. तर बघा, या ठिकाणी शिलाई मारायची नाही आहे, सगळीकडे मी डबल टेबल शिलाई देणार आहे. तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी मी 2दा शिलाई मारलेली आहे आणि ही जागा ओपन ठेवलेली आहे. आणि आता काय करायचं आहे, जे एक्स्ट्राचं जे उरलेलं होतं ना ते कट करून घेऊया आपण. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण मी कट करून घेत आहे. बघा, तुमच्याकडे काय असेल ना म्हणजे टॉवेल असला तरी चालेल, या जुने पुराणे गाऊन, जुने पुराणे कपडे, शाळेचे कपडे, या जुने पुराणे बेडशीट, पंजाबी ड्रेस काही असो, ओढण्यासुद्धा चालून जातील. खूप सुंदरसं हे पायदान तयार होतं. तर बघा, अशा पद्धतीने हे पूर्ण आपण कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर बघा, ही जी बाजू आपण शिलाई मारली नव्हती तिथून आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे. बघा, आधी मी सरळ व्यवस्थित करून घेते. बघा, मी सरळ करून घेतलेलं आहे. तर तुम्ही दोन्हीही साईड वापरू शकतो, आपण ही सुद्धा वापरू शकतो आणि ही सुद्धा वापरू शकतो. तर बघा, माझ्याकडे भरपूर अशा चिंध्या होत्या. तर याच्यामध्ये मी त्या चिंध्यांना भरून घेते, जे आपण मी बॅगी बनवत असते भरपूर काही. तर मी त्या तुकडे ना फेकले नव्हते, मी तसेच ठेवले होते आणि त्या तुकड्यांचा आज मी वापर करत आहे.
तर बघा याच्यामध्ये पूर्ण आपण चिंध्या भरून घेऊया. तुमच्याकडे चिंध्या नसेल तर तुम्ही जुने पुराणे कपडे या जुने पुराणे बेडशीट या तुमच्याकडे जुने पुराणे उशीचं काय मटेरियल उरलेलं असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. तर बघा मी आपण जसे भाकरी बनवतो ना, भाकरीच्या साहाय्याने मस्त असं थापून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे कापड आहे मधले जे आपण चिंध्या भरलेलं होतं त्या सगळीकडे पसरून जातील आणि ओपन बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा अशी ही आपली छोटीशी मिनी उशी तयार झालेली आहे. तर बघा अशी उशी तुम्ही अशी सुद्धा वापरू शकतात किंवा याला अजून छान डिझाईन देण्यासाठी तुम्ही असे हे पाट लावून घेऊ शकतात. तर बघा ही पाट आपण तुम्ही अशी शिलाई मारली तरी चालते किंवा हात शिलाईने शिलाई मारली तरी चालते. तर बघा किती सुंदर ही अशी पिशवी दिसत आहे, आपलं पायदान दिसत आहे. तर बघा मी काय केलेलं आहे, नंतरून मी हे सगळे ना शिवून घेतलं आधी. तर बघा असे मी एक एक पाट आहे ना ठेवून घेतले आणि सगळीकडे अशी पूर्ण याला शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा एक एक पाट अशी मी ठेवून घेतले आणि सगळीकडे शिलाई मारून घेतली. या ठिकाणीही मी शिलाई मारून घेतली. बघा या ठिकाणी नरम बाजू असते त्याच्यामुळे शिलाई बसायला सोपं जातं आणि सगळीकडे अशी शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर जी आपण गोल आकाराची उशी बनवली होती ती उशी ठेवायची आहे आणि हाताच्या साहाय्याने मी ती शिलाई मारलेली होती, जेणेकरून इतकं पक्क म्हणजे खूप दिवस टिकल आणि पक्क राहील अशी मी शिलाई मारून घेतलेली आहे. फक्त एक आहे की धुतल्यानंतर 2-3 दिवसानंतरच ते वाळेल, पण छान आहे, दिसायला बी छान आहे. आपण जे जुने पुराणे कपडे फेकले नाही, आपण त्याचा असा वापर केला तर चालून जातो. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. मी काही इमेज बी इथे टाकलेले आहे, तुम्हाला ते इमेज नक्की आवडतील. तर बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. जय